तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एन गावकर व्लॉग्स या चॅनलमध्ये. तर सर्वप्रथम सर्वांना सुप्रभात. आणि आजचा व्हिडिओ हा वेगळाच होणार आहे. तर आम्ही आज पहिल्यांदा म्हणजे किल्ल्यांवर आम्ही जातोच, पण गड संवर्धन मोहिमेला आम्ही आज पहिल्यांदाच चाललो आहे, ते पण आपल्या ट्रेक शेती संस्था यांच्याबरोबर. तर तुझा पण सगळा पहिलाच असेल ना. तर आम्ही आम्ही 5 जण जाणार आहे. आणि शुभम तिकडे म्हणजे आमच्यातलाच आहे, तो पण 6वा आहे. शुभमच ट्रेक लीडर आहे वाटतं ना. तर हां, अजून आहेत 25-30 जण आहेत. तर आम्ही चाललोय मांडवी कोट किल्ल्यावर, वसई इथे असलेल्या. तर चला जाऊया आणि बघूया. म्हणजे आम्ही तर पहिल्यांदाच एक्सपिरियन्स करतोय. जर तुम्हाला पण यायचं असेल तर आम्हाला परत कधी जायला नाही भेटलं तर तुम्ही पण ट्रेकची संस्था, मी लिंक टाकतो, तर त्यांच्या पेजला फॉलो करा आणि त्यांचे अपडेट्स घ्या. आणि त्यांच्याबरोबर तुम्ही पण जाऊ शकता पुढच्या गड संवर्धन मोहिमेला. तर चला आता हा आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. तर आता बस आलेली आहे, बसमध्ये बसू आणि डायरेक्ट जाऊया वसई किल्ला. चलो 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 चलो. हा, तर आता सकाळचे 8:30 वाजलेत आणि आम्ही आता नाश्ता करतोय लाईटली. यांचं काय नाही, उपवासवाल्यांचं काय नाही. चला पटापट मिसळपावचा नाश्ता करूया. हवं जेवण आलंय, चला खाऊन घेतो पटापट आम्ही. तर आता नाश्ता वगैरे करून आम्ही आता हे बघा निघालोय, सर्व सामान वगैरे घेऊन. तर बघा पुढे आता कसं काय होतंय ते मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवत जाईन. ठीक आहे, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर हे बघा, आपण आता हा जो आहे तो पूर्ण किल्लाच आहे. तर इथे आता सगळं आपण पूजा वगैरे करणार आहोत आणि मग कामाला सुरुवात करणार आहोत. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जय असो. जय जिजाऊ. जय शिवराय. तर आज मांडवी किल्ल्यावरती आपली 4थी मोहीम आहे. ठीक आहे, याआधी 3 मोहिमा होऊन गेल्या. टप्प्याटप्प्याने आपण काम करत आलेलो. जेव्हा पहिल्या मोहिमेच्या वेळेला ज्या वेळेला आलो तर हे काहीच नव्हतं, पूर्ण झाकून गेलं होतं झाडाकडे, काहीच दिसणार नव्हतं, म्हणजे इथला स्पेस सुद्धा नव्हता. तर मग आपण पहिल्या मोहिमेला आलो तेव्हा हे साफ केलं आणि ती बाजू जिथून एंट्री करतो किल्ल्याची, अजून तुम्हाला माहितीच नसेल की एंट्री कुठून आहे, कारण किल्ल्याची एंट्रीच दिसत नाही, कारण की ते बुरुजच राहिले नाहीत, आता पूर्ण उद्ध्वस्त झालेत, काहीच राहिले नाही. तिथे एक मुख्य दरवाजा होता. आणि ह्या बाजूला जे ना, की पहिल्या ऍक्टिव्हिटीला जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा आम्ही काहीतरी 8 काय 10 जण आलो होतो, आणि तोच आज आकडा 25 वरती येऊन पोहोचलाय संवर्धन. म्हणजे ते एक मला स्वतःला कुठेतरी चांगलं वाटते की काय होतं, जास्त जण असली तर काम आपल्याला पटापट होतं, त्यामुळे आपल्याला त्याचा सगळ्यात जास्त फायदा होणार आहे. बाकी किल्ल्याबद्दलच्या असे इतिहासाबद्दल अशी नोंद नाहीये. किल्ल्याच्या बाजूला एक तलाव आहे, हे जे दिसतंय ना हे पूर्ण तलाव आहे. आणि किल्ल्याला अशी गोल पूर्ण खंदक आहे. ती खंदक तिकडे गेल्यानंतर दिसते, ती पण पूर्ण बुजून गेलेली आहे, पण काहीसा आकार दिसतो खंदकाचा. असा काम करायचं, असं कोणत्या आपल्याला इथे बर्डन नाही की बाबा काम झालंच पाहिजे, हे असं पाहिजे, मजाक मस्ती करत, काही इन्फॉर्मेशन शेअर करत, गप्पा मारत काम करायचंय. तर मी 3 ग्रुप डिवाइड केलेत. ठीक आहे, त्यामध्ये एक ग्रुप जो असेल ते मधलं जे गवताचं काम आहे ना ते पूर्ण करेल. तर यासाठी जी टीम असेल ती प्रियाताई लीड करेल. आणि तर आता थोडा लेटच झालाय, बघा पूजा वगैरे आम्ही सगळं करून झालोय. आणि आता 3 पार्ट्समध्ये आम्ही डिवाइड केले टीम. ताईची टीम आहे, गवतवाली टीम ताईची आहे. आणि इथे आम्ही आता सगळे 3 पार्ट्समध्ये डिवाइड झालोय. तर बघूया काम कसं काय होतंय ते. ठीक आहे, मला दाखवतो. हे बघा, हे आता सगळं तुम्हाला असं दिसतंय, थोड्या वेळाने दाखवतो. हे बघा आम्ही करणार आहे, पूर्ण हे गवत काढून टाकणार आहे. किती दांडे बघूया आता किती काम करतायत हे. बघून दे सगळं. आता हे असं दिसतंय ना, थोड्या वेळाने बघूया हे कसं करतायत. करणार आहे आम्ही, करणारच आहे त्याच्यासाठी. बघूया ना, बघूया. हे गवतच काढायला. तर अर्धी जण आता तिकडे गवताचं वगैरे काम करतायत. आणि आता आपली इथे दुसरी टीम आहे बघा इथे. ते आपल्याला काहीतरी खोदायचं आहे, बघूया काय आहे ते नक्की. ठीक आहे, दाखवतो.
आता हा बघा, हा जो बुरुज आहे तो आपल्याला जे इकडचं आता काम सुरू केलंय एवढं म्हणजे थोडं कमी करायचं आहे बुरुज दिसायसाठी. मुकार लागलाय कामाला, चला आता मी पण कामाला लागतो. म्हणजे आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का, हा जो बुरुज आहे ना तो इथून म्हणजे पूर्ण प्लेन झालाय, म्हणजे बुरुज दिसत नाही. तर इकडच्या आता एवढी आपण माती अजून थोडी म्हणजे खोदणार आहोत आणि असं म्हणजे बुरुज दिसून येईल. हा ठीक आहे, झाल्यावर दाखवतो तुम्हाला. तर आता थोडंसं काम हे करून आम्ही आता थोडासा ब्रेक घेतलाय. ओंकार वाटच बघा होता ब्रेकची. तर इथे आता हे सर्व बसलेत ब्रेकसाठी. छोटासा ब्रेक, फ्रुटी ब्रेक. आराम भेटला ना. अजून त्यांनी हे नाही केलंय का, वरती नाही केलं तिकडे. आता जा म्हटलं समजेल. थोडासा ब्रेक घेऊन मग आपण काम स्टार्ट करू परत. कामगार बघा, कामगार शायनिंग मारतायत, त्याला काम करतायत काय आहे. हे लिफ्टी विफ्टी लावून आले काम करायला. जंगल टीम, हा नाही सॉरी गवत टीम. हा ताई ही ऍक्टिंग आल्यावर ऍक्टिंग. काम तर काय करत नाही. यांची जंगल टीम आहे, गवत टीम आहे, गवत टीम. चला आता आपण बॅक टू वर्क आपल्या इथे. चला काय दमले कोबरा घातला. तू ते सांगितलंच नाही ताई आताच स्टोनचं. सांगताय आम्ही सगळे आता थोडा ब्रेक घेतोय, खाऊचा ब्रेक छोटासा. हा ते थोडं भोजन नाही, वन नाश्ता. सध्या तेच आहे, आपण भोजनासाठी चालू आहे. बिस्किट्स वगैरे खाऊया. थांब जरा, ताई रेडी होते. ताई रेडी होते. थांब, काय सांगणार आहेस काय. थांब एक तुम्हाला हे बघा मित्रांनो, मगाशी इथे खूप रान होतं सगळं. आता इथे हा पहिला ढीग, हा दुसरा ढीग आहे, हा तिसरा ढीग, हा चौथा, हा पाचवा. गवत टीमनी चांगलं काम केलंय. गवत टीमनी चांगलं काम केलंय. जाऊ दे. आणि गवत टीमच्या इथे सांडग्यांची रेसिपी सांगतायत. प्रमुख कोण करणार नाही. अरे सांडग्यांची रेसिपी सांगतायत तिकडे. काम हा जो ठीक आहे ना, हा आम्ही लावलाय. बेटा तेरा भला होय बेटा, भला हो तेरा बेटा. चला आपली टीम काय करते. चला चले, काही ते सरबत पियाला आलं. ओंकार चल. चला आता आपण आपलं तिकडे बुरुजाचं म्हणजे बुरुजाचं काम आपण करतोय आणि ते जंगल टीम त्यांचं काम करतायत ना. ह्या दादांना काहीतरी भेटलंय. दादा इकडचेच आहेत. कुठून चाललंय काय माहिती, राहणं झुडपात. ताई नीट आहे. दादांना बघा काहीतरी भेटलंय. हे बघा, जेवढं आम्ही आत येतोय ना तेवढं आम्हाला काय काय वेगळं बघायला भेटतंय. इथे पण काहीतरी नक्षीकाम आहे बघा, भिंतींवर नवीन काय काय बघायला भेटतंय बघा. जेवढं काय हे दादा आहेत ना त्यांना सगळं माहिती आहे. कुठे आहे कलश दादा, दाखव बघू कुठे. अरे हा बरे कलश, हा बघा कलश. आणि इथे ना तोफ लावायची इथून. ही भिंत आहे का किल्ल्याची. तटबंदी आणि एक खंदक आहे बघ. कुठे. हे खंदक पूर्ण चौफेर केली. हा हे बघ, जे म्हणजे इथे असं दलदल सारखं टाईप खंदक. हे बघा तटबंदी पूर्ण किल्ल्याची. कोणाला माहिती पण नसेल हा किल्ला जास्त ना रे शुभम. कोणाला माहितीच नाही, कोणालाही विचार माहिती नाही. मांडवी किल्ला सगळ्यांना वसईचा किल्ला माहिती आहे. चला काहीतरी वेगळं बघायला भेटलंय. आउटलेट हे बघा, हे जे आम्हाला आता काय भेटलंय ते आता आम्ही इकडून आता बघा कुठे न्यायचं. ते आधी मोकळ्या हवेत नेतो. काय मोकळ्या हवेत बाहेर आलाय. आपल्याला इकडे काहीतरी वेगळंच भेटलंय आम्हाला पहिल्यांदाच. गुगल मॅप लावलाय. मांडवी कोट किल्ल्यावर वसई. सपोर्ट मिळाला म्हणून बोलतोय.
पुढे घे जरा ती सरकव. गणपती बाप्पा मोरया. एक मिनिट थांब, येऊ दे. सक्सेसफुल प्लॅन सक्सेसफुल झालाय. हे पारे घ्या वर. आता हे आपल्याला तिथे नेऊन ठेवायचं. काहीतरी अद्भुत. ओंकार काय केलंस हे? नवीन काहीतरी भेटलंय. इकडून टाकला आणि नीट टाकला. तुला नाही ते काकांना भेटलंय. कंट्रोल. चल ढकल, चल नाही. असं काहीतरी नवीन झालं की एक वेगळीच मजा येते. हे बघा ही आम्हाला ती आता भेटली आहे, ती शिलालेख मूर्ती आहे. तर आता आम्ही काय करतोय, हे जे आहे हे जे होतं ते मगाशी रिकामी होतं. आम्हाला ही जी वास्तू भेटली आहे म्हणजे मूर्ती टाईपच आहे. तर त्यांनी आता आम्ही ते भरले तर आहे, पण आता आम्ही मगाशी तो दादा बोलत होता की हे असं जे सिमेंटचं केलं आहे ते आपण पुढच्या मोहिमेला तिकडे सिमेंटचं करून टाकूया. तर बघूया एक्झिक्यूट करताना तुम्हाला आम्ही नक्की दाखवूच ते. ठीक आहे. तर ही एक मोठी अचिव्हमेंट आहे आपली आजची. हे सगळे हे आहेत ना, हे सगळे जायचंय. हा हे बघा एवढं सगळं ढीक जाळायचं आपल्याला थोड्या वेळाने. गवत हे गवत टीमने हम्म? गवत टीमने हे सगळे असे हे करून ठेवले. हे सगळं पेटवायचं. दाखवलं आम्ही मग गवत टीम. तर आता ना दुपारचे 2:30 वाजले. तर आता आम्ही जेवायला चाललोय. जेवायला सिस्टम सगळीजण जेवायला काय बघा. चला चला. तुम्हाला वाटत असेल की मी असा एवढा ग्लो का करतोय, तर मी फेसवॉश हर्बलचे फेसवॉश वापरले. ऍड ऍड. चला जाऊन जेवूया आणि मग परत कामाला. तर आता आम्ही आलोय जेवायला. पटापट जेवतो आणि परत काम करायचे, झोपायचं नाही. झोपायला जायला. तर आम्ही पटापट जेवतो. आता मोबाईल चार्जिंगला लावतो. 20% चार्जिंग आहे. मोबाईल चार्जिंगला लावतो, जेवतो जेवण काय ते पण दाखव आणि परत काम करायला जातो. ठीक आहे. जेवण काय ते पण दाखव. नको जेवण. तर मित्रांनो आता ना 3:30 वाजून गेलेत संध्याकाळचे, दुपारचे सॉरी. जेवून आलोय आम्ही. आणि आता जे ताईनी वगैरे सगळ्यांनी म्हणजे जंगलाचं काम, जे गवत वगैरे काढण्याचं काम करत होते, तर ते त्यांनी जाळले आहेत. तरी ताई अजून कामच करते. दाखवतो तुम्हाला. नक्की काम करते का आता चालू केलंय काय माहीत. हे बघा ते त्यांनी मगाशी जे गवत जमा केलेलं ते आता त्यांनी जाळलं आहे. सगळं जाळत आहे. येणार सगळं जाळत आहे. तर आता संध्याकाळचे 5:30 वाजत आलेत. आणि हा बघा एवढा आपण म्हणजे आता तो बुरुज ना असा दिसायला लागलाय बघा. अजून आपल्याला तेवढं खाली जायचं आहे, म्हणजे अजून 4 फूट तरी खाली खणावं लागेल. हे आता मी 3.5-4 फूट खणलेलं आहे बघा इथे. आज पुढची जर मोहीम लागली तर ह्याच्यापेक्षा आपण अजून खाली जाऊ शकतो. 4 फूट म्हणजे हा पूर्ण असा बुरुज असा दिसून येईल पूर्ण. आता पण असा दिसतोय, पण अजून आपण पुढच्या मोहिमेत ट्राय करू. आणि तिकडे पण अजून काय करायचं आपल्याला. ठीक आहे. तर चला आता बघूया पुढे कसं काय होतं. काय म्हणतो पॅकअप. हा माझं काय चहा पाणी करूया आणि तिकडे जाऊया. चला. तर आता मगाच तुम्ही बघितलंच असेल कसं होतं आणि आता आपण कसं केलेलं आहे. बघा सर्व क्लिअर केलं. ते अजून जायचं बाकी आहे आपल्याला. तर आता सर्व इथे चहा पित आहेत. लास्ट निघायचा टाइम झाला. आता पॅकअप करतोय. तर आता आम्ही सर्व चहा वगैरे पिऊन पॅकअप करतो. ठीक आहे. बोलतो आम्ही. ऐका मी सगळ्यांनी इकडे या पहिला. लीडरचे 2 शब्द. लीडरचे 2 शब्द.
तर आजची मांडवी गोट मोहीम दुर्ग संवर्धन मोहीम क्रमांक 4 आपण एकदम सक्सेसफुली आणि एकदम जोशामध्ये धूमधडाक्यामध्ये पार केले. त्यासाठी एकदम जोरदार असाच उत्साहाने येत राहा, काम करत राहा, संवर्धन करत राहा, जेणेकरून आपले महाराजांचे किल्ले जे आता अशी पडझड झाली आहे, पडणझडण ती आता राहिलेल्या किल्ल्यांवरती होऊ नये हा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे व त्यासाठी आपण कायम काम करत राहू. तर नवीन नवीन मोहिमा येत राहतील. तुम्हाला जसं जमेल, तुम्हाला ज्या दिवशी पॉसिबल होईल त्या दिवशी तुम्ही या आणि आपलं श्रमदान द्या. आणि आपण किल्ले फिरणं इथपर्यंत मर्यादित न राहता गड संवर्धनाकडे आपण एक पाऊल पुढे केलं पाहिजे. काय होतं पूर्वीचा की त्यावेळेला फक्त ट्रेक जास्त चालायचे, संवर्धन कमी चालायचं. पण आत्ताच्या घडीला बघितलं आपल्यासारख्या ट्रेक सिटी सारख्या अशा बऱ्याचशा संस्था आहेत या गड संवर्धनाचे भूमिका पार पडतात. मी असं कधीच म्हणणार नाही की तुम्ही ट्रेक सिटी सोबतच संवर्धन करा, कोणत्याही संस्थेसोबत संवर्धन करा, फक्त आपल्या गड किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे. हा एकदम छोटासा त्यामधला जो आहे तो हेतू आहे संस्थेचा. तर त्याप्रमाणे येत राहा. आजची ही टीम बरीच मोठी टीम होती आणि टीमच्या मनाने बरंचसं काम झालं. बाहेरचं जे काम जे टीमने केलं ते सुद्धा जबरदस्त काम केलं खोदकामाचं. आतले जे महिला मंडळांचं जे काम होतं त्यांच्यासाठी मी एकदा जोरदार टाळतो, त्यांनी पूर्ण मेहनत केलं. आणि बाकीची जी उरलेली जी टीम होती की जे वरती चढून काम केलं, तर सागर दादा एकदा त्याच्यासाठी तेवढे एकदम वरती चढून वगैरे काम केलं. अक्षरशः ही वास्तू मिळाली. खरं तर ही वास्तू जी होती कधी होती सुनील दादा, तुम्हाला ती सापडली होती पण ती तशीच होती. 2 वर्ष आम्हाला तिथेच ठेवली होती. इथेच ठेवली कारण की ती आतमध्ये आणणं थोडंसं कठीण जात होतं. तर मग आम्ही असंच बोलण्यामध्ये ते म्हणाले की अरे तिथे एक वास्तू आहे खूप मोठी आहे आणि ती आपल्याला आम्ही असं वरती की त्याने आपलं करत राहा, ज्याला जिथपर्यंत जमतंय तिथपर्यंत येऊन आपल्या श्रमदान देत राहा. अजून जानेवारी महिन्यातली ऍक्टिव्हिटी. जानेवारी आपल्या पुढची ऍक्टिव्हिटी आहे आता जानेवारी महिन्यामध्ये 24-25 जानेवारीला सुधागड किल्ल्यावरती आहे. सुधागडचा पूर्वपुरुष जे ते आजच्या काळामध्ये कोणीही जात नाही, कोणालाही जायला जमतही नाही त्या भागाकडे, कारण की तो भाग पूर्ण घनदाट झाडीमध्ये लपलेला आहे. बाकी तोच आपला प्लॅन असेल एक चांगला जाण्यायोग्य रस्ता वगैरे करायचा पूर्वपुरुषाला आणि तो एक असेल. आणि त्यासोबत संवर्धनासोबत करायचे आपण सुधागड सुद्धा आपण पूर्ण पाहून घेऊ असा एक ट्रेक आहे. त्याच्यानंतर 3 आणि 4 एप्रिलला मदगड मोहीम आहे, मदगड संवर्धन मोहीम आहे तिथे सुद्धा. तर ठीक आहे, सगळ्यांचे एकदा मनपूर्वक धन्यवाद की तुम्ही जे ऍक्टिव्हिटीला तुमचं जे योगदान दिला त्याचा टाइमचं एकदा धन्यवाद. त्याबद्दल सुनील दादाचा विशेष आभार. तर आता सगळं पॅकअप करून आम्ही आता घरी निघालोय. तर असा होता आपला मोहिमेचा दिवस आजचा. जर तुम्हाला पण जॉईन करायचं असेल ट्रेक सिटीजला तर लवकर जाऊन इंस्टावर त्यांना फॉलो करा. मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांच्या इंस्टाग्राम ची लिंक मेन्शन करतो, जाऊन पटकन फॉलो करा आणि त्यांचे अपडेट्स घेऊन त्यांना पुढच्या मोहिमेसाठी जॉईन व्हा. ठीक आहे, तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, जय शिवराय.